हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत। हे जे अपडेट आहेत ना, हे दोन अपडेट आहेत। त्यापैकी एक अपडेट आहे प्रतीक्षा यादीबाबत आणि दुसरा अपडेट आहे अंतिम निकालाबाबत। तसेच खूप जण मला विचारत आहेत की एका सबस्क्रायबरने विचारलं होतं की कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अंतिम अंतिम निकाल लागला की नाही। तसेच काही सबस्क्रायबर पुणे जिल्हा परिषद बाबत विचारत आहेत, काही नाशिक बाबत विचारत आहेत। तर या सर्वांना मी सांगू इच्छितो की याबाबत काही जरी अपडेट आला ना, छोटा मोठा काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर त्याबाबत व्हिडिओ टाकण्यात येईल। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहत जा, म्हणजे कसं मी व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट माहितीसुद्धा दुसऱ्या निकालाबाबत सुद्धा देऊ शकतो। त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले तर तुमच्यासाठी चांगलं राहील। ही पहा, अकोल्याची यादी आहे, ही प्रतीक्षा यादी। पद बघायचं स्टाफ नर्स गव्हर्नमेंट। इथे जर तुमचं नाव असेल तर तुम्ही पाहून घ्या। ही निवड यादी आहे, ही सुद्धा अकोल्याचीच आहे, परंतु स्टाफ नर्स प्रायव्हेट कोटा यामधून आहे। इथे सुद्धा तुमचं नाव पाहून घ्या आणि ही सुद्धा इथं बघू शकता तुम्ही, निवड यादी आहे। आणि आता अंतिम निकाल आपण पाहूया। हे पहा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर। हे बघा, पद आहे न्यूट्रिशन ऑफिसर। इथं तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आहे की नाही। अंतिम पात्र उमेदवाराची यादी आहे। तर इथं पद पाहू शकता तुम्ही, सिनियर नर्स मिडवायफरी ट्यूटर। इथं पात्र उमेदवार प्राप्त झाल्या नसल्यामुळे इथं तुम्हाला कोणाचेही नाव दिसत नाहीये। इथे सुद्धा वैद्यकीय अधिकारी पद आहे आणि पात्र उमेदवार इथं मिळालेले नाहीयेत। इथं समन्वयक कोऑर्डिनेटर पद आहे आणि इथं यादी आहे। इथं तुम्ही तुमचं नाव पाहू शकता आणि इथं एलिजिबिलिटी सुद्धा दिलेली आहे। ही पहा, एवढी लिस्ट आहे कोऑर्डिनेटरसाठी, समन्वयकसाठी। हे बघा, तसंच त्याप्रमाणेच सिनियर लॅब टेक्निशियनसाठी सुद्धा इथं यादी दिलेली आहे। हे पहा, इथं यादी दिलेली आहे। प्रकल्प समन्वयकसाठी सुद्धा यादी तुम्ही पाहू शकता। हे बघा, इथं प्रकल्प समन्वयकसाठी सुद्धा यादी दिलेली आहे। हे बघा, तर हे बघा, हे होता अंतिम निकालाबाबत अपडेट नागपूरचा। अजून सुद्धा काही वेटिंग लिस्ट, निकाल वगैरे काही लागला किंवा काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर त्यावर व्हिडिओ टाकण्यात येईल। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।